महावितरणचे जे विद्युत सहाय्यक पदासाठी ज्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे अशांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद कुटे। तर मित्रांनो, खुशखबर किंवा आनंदाची बातमी अशी आहे की ज्या उमेदवारांनी एग्जाम दिली होती पण त्यांचं सिलेक्शन झालं नाही आहे, काही कमी मार्काने त्यांचं सिलेक्शन हुकलेलं आहे, मेरिट हुकलेलं आहे, अशांसाठी खूप आनंदाची बातमी अशी आहे की लवकरच म्हणजे काय नोव्हेंबरच्या शेवटच्या म्हणजे जे मधला आठवडा आहे, दुसरा किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये महावितरणचं जे काही दुसरी यादी जाहीर होणार आहे, प्रतीक्षा यादी म्हणा किंवा त्याला जी दुसरी यादी आपल्याला काय होणार आहे, जाहीर होणार आहे। तर मित्रांनो, आता या जाहीर करण्याचं कारण काय, तर जी पहिली सिलेक्शन यादी लागलेली होती त्या सिलेक्शन यादीमध्ये 50% जागा हे रिक्त आहेत। म्हणजे काही जे उमेदवार जॉईन झाले नाही आहेत किंवा काही पारेषण किंवा इकडे वगैरे जॉईन झालेले आहेत, तर अशांमुळे काय झालेलं आहे की जागा हे रिक्त आहेत। तर आता मित्रांनो, या रिक्त जागेवर आता नंबर कितीपर्यंत वेटिंग जाईल किंवा सिलेक्शन यादीमध्ये किती मुलांना बोलवतील, तर मित्रांनो हे लक्ष घ्या। आता जे जागा आपली भरतीची होती 5000पेक्षा जास्त, तर कमीत कमी 50% जागा रिक्त म्हणजे कमीत कमी 2-2.5 हजारपेक्षा म्हणजे जास्त किंवा असू शकतात किंवा कमी, म्हणजे 2000 तरी जागा हे वॅकंट असतील। तर मित्रांनो, हे 2 ते 2.5 हजार उमेदवारांना ह्याच्यामध्ये काय आहे संधी मिळणार आहे। तर याच्यामध्ये जो वेटिंग आहे, आता सध्याचा जो कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा एक 5 ते 6 मार्काचा डिफरन्स येऊ शकेल जास्तीत जास्त, किंवा त्याच्यापेक्षासुद्धा जास्त डिफरन्स येऊ शकेल, पण कमीत कमी हा 5 ते 6 मार्काचा किंवा टक्केवारीचा काय असणार आहे, डिफरन्स असणार आहे। तर त्यामुळे नाराज होऊ नका किंवा हताश होऊ नका, कारण याच्यामध्ये आता लवकरात लवकर तुम्हाला जे झाले नाही सिलेक्शन झालं अशांसाठी पण सुवर्ण संधी चांगली चालून आलेली आहे आणि लवकरात लवकर याबाबत त्यांचा जाहीर करण्याचं काम, लवकरच यादी जाहीर करण्याचं काम ते काय चालू आहे। तसंच आता काही विद्यार्थ्यांचं होतं की सर जे पहिलं महाट्रान्सकोचं वेटिंगचं काय, तर मित्रांनो त्याच्यावर सुद्धा काम चालू आहे। महाट्रान्सकोचं जो काही वेटिंग आहे त्यांच्याबद्दल लवकरच त्यांचीसुद्धा जे काही 1005 उमेदवार आहेत त्यांचाही लवकरात लवकर निर्णय लागणार आहेत। त्यामुळे त्यांचंसुद्धा काम होणार आहे, फक्त तुम्हाला थोडा वेळ लागणार आहे मित्रांनो। त्यामुळे हताश होऊ नका, धैर्यानं काम करा, म्हणजे धैर्याने घ्या आणि लवकरात लवकर तुमचंही काही ना खुशखबर तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळून जाईल। तर भेटूया अशीच नवीन काही माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।